कापडणे येथील शेषनाथ संस्थेतर्फे उभारण्यात आलेल्या महादेव मंदिरात शिवरात्रीनिमित्त यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। काकड आरतीपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली। यानंतर सायंकाळी हुबेहूब रामलल्ला यांच्यासारख्या दिसणाऱ्या वेदिका जयस्वाल हिची सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी ग्रामस्थांनी जागोजागी रामलल्लांचं औक्षण करीत आरती केली। यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। धुळे तालुक्यातील कापडणे येथील शेषनाथ संस्थेतर्फे महादेव मंदिराची उभारणी करण्यात आली आहे। शेषनाथ संस्थेने 1997 मध्ये मंदिराचे भूमिपूजन केले। फेब्रुवारी 2013 मध्ये मंदिराची उभारणी पूर्ण झाली। महाशिवरात्रीला या मंदिरात यात्रोत्सव भरविण्यात येतो। यंदाच्या यात्रोत्सवानिमित्त हुबेहूब रामलल्ला सारख्या दिसणाऱ्या वेदिका हेमराज जयस्वाल हिची गावातून सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली। भवानी माता मंदिरापासून सुरू झालेल्या रामलल्लांच्या मिरवणुकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधले। गावातील अनेकांनी रथ थांबवून रामलल्लांचे पूजन केले। यावेळी मंदिराचे अध्यक्ष महेश पाटील यांनी सांगितले की धावपळीच्या काळात अनेकांना अयोध्येत जाऊन रामलल्लांचे दर्शन घेणे शक्य नाही। यामुळे यंदा यात्रोत्सवाचे औचित्य साधत अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित वेदिका हेमराज जयस्वाल हिला बोलविण्यात आले। वेदिका हुबेहूब प्रभू श्रीरामांसारखी दिसते। यामुळे तिला अनेकदा अयोध्या येथे देखील बोलविण्यात आले आहे। यंदाच्या यात्रोत्सवात वेदिकाचे गावातून मिरवणूक काढण्यात आल्याचे महेश पाटील यांनी सांगितले। शिवमंदिरातील महाआरतीस वेदिका जयस्वाल हिच्यासह देवीदास पाटील, उद्योजक पवन देशमुख, नितीन संघवी, हेमंत भडक, राजेश दुसाणे उपस्थित होते। कापडण्यातील शेषनाथ संस्था अनेक उपक्रम राबवते। यात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ग्रंथालय, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यात येते। तसेच व्यायामशाळा देखील उभारण्यात आली आहे। गावातील तरुण तरुणींना व्यायामासह कुस्तीचे धडे दिले जातात। यात 150 वर तरुणींचा समावेश आहे। ग्रामस्थांसाठी योगा क्लासेस देखील घेण्यात येतात। महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव घेण्यात येतो। यात्रोत्सवानिमित्त महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते, असेही महेश पाटील यांनी सांगितले। संस्थापक अध्यक्ष नथू माळी, उपाध्यक्ष सुरेश बोरसे, सचिव राजेंद्र शिंपी, विद्यमान अध्यक्ष महेश पाटील यात्रोत्सवाचे आयोजन करतात। यावेळी कालिदास जोशी, योगी सिद्धनाथ महाराज, नागेश पाटील, प्रमोद पाटील, बापू माळी, महेश अत्रे, सुनीता माळी, आदेश बाबा, विजय माळी, अरुण मिस्त्री यांच्यासह संतोष साळुंके, किरण माळी, अनिल सूर्यवंशी, संजय माळी, शरद माळी, अधिकार भिल, कैलास माळी, पत्रकार विठोबा माळी, ग्रामपंचायत सदस्या वैशाली माळी, अर्चना शिंदे, देवयानी पाटील, विजय पाटील, अतुल पाटील, प्रदीप पाटील, हिम्मत पाटील, भास्कर सैंदाणे, निलिमा पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी महाशिवरात्री यात्रोत्सव 2025 हा मोठा जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला। या ठिकाणी आमचे उपाध्यक्ष संस्थापक या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी देखील या ठिकाणी सहभागी व्हायचे सुरेश नानाजी। तर आज महाशिवरात्री यात्रोत्सव 2025 मोठ्या जल्लोषात, मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। आज या महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त ज्या रामलल्लाने अयोध्यातील मंदिरात येथील मुख्यमंत्र्यांसोबत बसून पूजा केली, तो रामलल्ला या ठिकाणी प्रत्यक्ष आम्ही या ठिकाणी आणलेला आहे। वेदिका हेमराज जयस्वाल ही बालिका आपल्या धुळ्यातीलच आहे। त्या बालिकेचा सजीव देखावा, सजीव मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि या शोभायात्रेला प्रचंड चांगला प्रतिसाद देखील मिळालेला आहे। मी गावकऱ्यांचे, शिवभक्तांचे, कापडणेकरांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार